नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ख्रिसमस स्पेशल रोज कुकीज तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे रोज कुकीजचा मोल्ड घेतलेला आहे. मोल्ड हा वेगवेगळ्या प्रकारे भेटतो. मी हा ऑनलाईन मागवलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर बेकिंग शॉपमध्ये हा मोल्ड मिळू शकतो. आता आपण इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मैदा आणि पाव वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा मी इथे काळे तीळ घेतलेले आहेत. मी हे बॅटर दूध आणि पाणी एकत्र करून करणार आहे. त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे. हे दोन्ही एकत्र करून घेतलेले आहेत. आता आपण बॅटर तयार करायला घेऊया. मी सुरुवातीला तांदळाचं पीठ, मैदा, पिठी साखर, हे रोज कुकीज जास्त गोड नसतात त्याच्यामुळे आपण साखर कमीच घेतलेली आहे, मीठ, काळे तीळ, आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. सर्व असं एकजीव करून झाले की आपण त्याच्यामध्ये दूध आणि पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेणार आहोत. मला इथे 1 ग्लास दूध आणि पाणी लागून वर पाव वाटी पुन्हा पाणी लागलेलं आहे. आपण डोशाचे पीठ कसे असते इतपत आपण हे बॅटर घट्टसर करून घेणार आहोत. जास्तही घट्ट करायचे नाही आणि जास्तही पातळ करायचे नाही. मी तुम्हाला पुढे दाखवते की आपलं बॅटर कसं ओळखायचं. आपलं रोज कुकीजचं बॅटर तयार झालं की मी ते चमच्याने तुम्हाला दाखवून देते. आपले बॅटर हे डोशाच्या पिठा इतपत ठीक आहे आणि तुम्ही बघू शकता पाठीमागून जर आपण पाहिले तर चमच्याला त्याची एक लेयर आलेली आहे. तर आपलं व्यवस्थित असं रोज कुकीजचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच रोज कुकीज तयार करायला घेणार आहोत. मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईतलं तेल गरम झाले की आपण हे चेक करूया. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी हा मोल्ड 1 मिनिट तेलामध्ये गरम करून घेणार आहे. आपला मोल्ड गरम झाला की आपण तो बॅटरमध्ये अर्धाच डिप करून घेणार आहोत. पूर्ण डिप करायचा नाही आहे, अर्धाच डिप करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा मोल्ड तेलात सोडून देणार आहोत. एखाद मिनिट आपण आपलं रोज कुकीज मोल्डमध्ये असलेलं तेलामध्ये सुटलं जातं आणि पुन्हा आपण हा साचा गरम करून घेऊया आणि पुन्हा आपण बॅटरमध्ये हा अर्धा डिप करून घेणार आहोत आणि गरम तेलात पुन्हा हा साचा आपण सोडून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व रोज कुकीज तयार करून घेणार आहे. पण हे रोज कुकीज तळताना आपण हे बदामी रंगावर तळून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हे रोज कुकीज मी तळून घेणार आहे. छान असा बदामी कलर आला की आपण हे रोज कुकीज काढून घेऊया. मी अशाच पद्धतीने सर्व रोज कुकीज तयार करणार आहे. अशा पद्धतीने आपले एकदम क्रंची क्रिस्पी रोज कुकीज
तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता मी तुम्हाला एक रोज कुकी तोडून दाखवते. ऐकला ना आवाज? एकदम क्रिस्पी. आपले रोज कुकीज तयार झालेले आहेत.